नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. कांदा उत्पादक सध्या संकटात सापडलेले आहेत, कारण कांद्याचा भाव हा उत्पादन खर्चापेक्षा देखील कमी झाला आहे. बहुतांश बाजारांमधला कांद्याचा सरासरी बाजारभाव 700 ते 1000 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय. उत्पादन खर्च यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे कांदा आता उत्पादन खर्चाला देखील परवडत नाहीये. अशा परिस्थितीत कांद्याला किमान आधारभूत किंमत म्हणजे हमीभाव जाहीर करावी अशी मागणी केली जाते, परंतु सरकारनं हमीभाव जाहीर होणार नाही असं स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे कांद्याची निर्यात देखील निराशाजनक सुरू असल्याचं दिसून येतं आणि त्यासाठी देखील सरकारचं धोरण जबाबदार असल्याचं निर्यातदारांचं म्हणणं आहे. एकंदरीतच कांदा बाजारामध्ये जो तिढा निर्माण झाला आहे, कांदा उत्पादकांच्या ज्या समस्या वाढल्या आहेत आणि सरकारचं धोरण आपल्या शेतकऱ्यांसाठी कसं मार्ग ठरत गेलं याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण सुरुवात करूयात कांदा बाजारभावापासून. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कांद्याचा बाजारभाव हा उत्पादन खर्चापेक्षा कमी झाला आहे. बहुतांश बाजारांमध्ये कांद्याचा सरासरी बाजारभाव हा आपल्याला सरासरी 700 ते 1000 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय. आता काही बाजारांमध्ये अगदी 500 रुपयापासून बाजारभाव सुरू होतोय. हा सरासरी बाजारभाव आहे. किमान भाव जर आपण बघितला तर आपल्याला अगदी 100-200 रुपयापासून देखील दिसून येतोय. कमाल बाजारभाव म्हणजे सरासरी कमाल बाजारभाव हा काही बाजारांमध्ये अगदी 1400 दिसतोय, परंतु खूपच कमी बाजार असे आहेत की ज्या बाजारांमध्ये त्यातही ज्या बाजारांमध्ये आवक कमी आहे त्या ठिकाणी आपल्याला सरासरी बाजारभाव 1400च्या आसपास दिसून येतोय. कमाल बाजारभाव देखील हा 2000 रुपयांच्या आतच आहे. 1600 ते 1700 रुपयांच्या दरम्यान जास्तीत जास्त भाव आपल्याला दिसून येतोय. असे बाजार देखील कमीच आहे. आता एकीकडे बाजारामधली आवक वाढते आणि दुसरीकडे कांद्याची निर्यात कमी होताना आपल्याला दिसून येते. एरवी कांद्याचे बाजारभाव वाढल्यानंतर आपण सगळ्यांनी अनुभव घेतला होता की सरकार कांद्याचे बाजारभाव कमी करण्यासाठी बाजारामध्ये हस्तक्षेप करतं, निर्यात बंदी करतं, निर्यात शुल्क लावतं. परंतु आता कांदा उत्पादक अडचणीत आहे. दरवर्षी या कालावधीमध्ये कांदा उत्पादकांची अडचणी वाढत असतात, कारण बाजारामधली जशी रब्बी कांद्याची आवक वाढत जाते, आवकेचा दबाव वाढतो आणि बाजारभाव कमी होतात. दरवर्षी शेतकऱ्यांपुढे अशी संकट येत असतात, परंतु सरकार प्रत्येक वर्षाप्रमाणे केवळ बघत बसतं. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी अद्यापही ठोस धोरण सरकारनं आखलेलं नाही आहे. आता निर्यातीचं जर बोलायचं झालं तर जेव्हा डिसेंबर 2023मध्ये आपल्या केंद्र सरकारनं कांद्याची निर्यात बंदी केली होती, तेव्हापासूनच निर्यातीचा बाजार आपल्या हातामधून जायला सुरुवात झाली होती. आता आपले प्रमुख जे ग्राहक आहेत म्हणजे बांगलादेश आहे किंवा सौदी अरेबिया आहे, या देशांमध्ये आपले प्रामुख्यानं कांद्याची निर्यात होत होती. परंतु सरकारनं डिसेंबर 2023मध्ये कांदा निर्यात बंदी केली. मार्च 2024पर्यंत कांद्याची निर्यात बंदी कायम होती. त्यानंतर कांदा निर्यातीवर सरकारनं काही निर्बंध लादले होते, म्हणजे निर्यात शुल्क लादलं होतं, तसं किमान निर्यात मूल्य लादलं होतं. मार्च 2025पर्यंत कांदा निर्यातीवरचे निर्बंध कायम होते. म्हणजे डिसेंबर 2023 ते मार्च 2025 या कालावधीमध्ये कांदा निर्यात कमीच व्हावी असं सरकारचं धोरण होतं. आता त्यामुळे देशामध्ये कांद्याचे भाव कमी झाले, म्हणजे आपल्या केंद्र सरकारला यश मिळालं. पण सगळ्यात मोठा तोटा हा झाला की आपलं जे निर्यातीचं मार्केट होतं ते हळूहळू आपल्या हातातून जायला लागलं होतं. त्याचा परिणाम असा झाला की जे आपले प्रमुख कांदा आयातदार देश होते, एकतर त्या देशांनी आपल्या देशातच कांद्याचं उत्पादन वाढवायला सुरुवात केली किंवा इतर देशांकडून कांद्याची आयात करायला सुरुवात केली. आता इतर देश जेव्हा कांद्याची आयात करतात, त्यामुळे साहजिकच अनेक देशांमध्ये जेव्हा रेट मिळायला लागतो तेव्हा अनेक देशांमध्ये कांद्याचं उत्पादन वाढायला लागतं. मग पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, येमान असेल, सुदान असेल, या देशांमध्ये कांद्याची लागवड वाढत गेली. या देशांमधून कमी अधिक प्रमाणात निर्यात देखील वाढत गेली आणि त्याचा फटका आपल्या निर्यातीला बसताना दिसून येतोय. आता निर्यातदारांनी दिलेल्या माहितीनुसार जे आपले महत्त्वाचे मार्केट होते त्या मार्केटमध्ये पाकिस्तान, सुदान आणि येमेन या देशांमधून मोठ्या प्रमाणात कांदा जातोय. म्हणजेच या देशांमध्ये कांद्याचं उत्पादन वाढलं आणि ते आता आपल्याला आपल्या निर्यातीच्या मार्केटमध्ये स्पर्धा देत आहेत, म्हणजे त्यांच्याशी आपल्याला स्पर्धा करावी लागते. आणि विशेष म्हणजे यांचा कांदा आपल्यापेक्षा स्वस्त आहे. आता आपण एक चर्चा करतो की आपल्या कांद्याची चव वेगळी आहे, रंग वेगळा आहे, त्यामुळे आपल्या कांद्याला विशेष मागणी असते. परंतु आता कांद्याच्या दरावरती हे मार्केट येऊन ठेपलं आहे. म्हणजे आपले दर जास्त असल्यामुळे साहजिकच स्वस्त कांद्याला या मार्केटमध्ये सध्या मागणी जास्त मिळते. बांगलादेश, सौदी अरेबिया या देशांमध्ये पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात कांदा जायला लागला. त्याच्यानंतर सौदी अरेबिया आणि इतर मार्केटमध्ये सुदान आणि येमेन या देशांमधून कांद्याची आयात मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळं भारताचं मार्केट कमी झालं असं निर्यातदारांचं म्हणणं आहे. आता त्यातल्या त्यात आता आपण सगळ्यांना माहिती आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डॉलरमध्ये व्यवहार होत असतात. आता पाकिस्तानचा आणि आपण जर भारताचा विचार केला तर भारताचा रुपया हा पाकिस्तानच्या रुपयाच्या तुलनेमध्ये मजबूत आहे. म्हणजे आपल्या रुपयाचं मूल्य जास्त आहे. आपला 1 रुपया जवळपास 90-90 रुपये प्रति डॉलर एवढा पडतो आणि पाकिस्तानचा जो रुपया जवळपास 280 ते 289 रुपयांच्या दरम्यान पडतो. त्यामुळे साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पाकिस्तानचा कांदा स्वस्त पडतो आणि दुसरीकडे तिथल्या शेतकऱ्यांना दर हा काहीसा चांगला मिळतो, कारण त्यांचं रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे.
या परिस्थितीमध्ये भारतातील कांदा निर्यातीवर त्याचा परिणाम दिसून येतोय. आता याचा फटका आपल्या कांदा उत्पादकांना बसतोय. आता आपण जर बघितलं तर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या कालावधीमध्ये कांद्याची आवक वर्षभराच्या तुलनेमध्ये जास्त असते. हे दरवर्षी घडत असते की नव्याने घडत नाही. दरवर्षी शेतकरी अडचणीत येतात, शेतकरी आंदोलनं करतात, शेतकऱ्यांवर कांदा फेकून देण्याची वेळ येते. दरवर्षी केवळ सरकार मलमपट्टी करण्याचं काम करतं, परंतु आत्तापर्यंत कांद्यावरती ठोस धोरण असं दिसून येत नाही. मध्यंतरी सरकारनं कांदा धोरण समिती स्थापन केली, परंतु त्या समितीचं पुढं काय झालं, काय मिटिंगा झाल्या, त्या समितीनं काय शिफारसी केल्या, बरं या समितीचं कामकाज सुरू आहे की नाही हे देखील कळायला मार्ग नाही आहे. कांदा उत्पादकांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. कांदा सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतोय, परंतु एक कांदा समिती नेमकं काय करतं ते तर कळतच नाही, परंतु सरकारचं नेमकं धोरण काय ते देखील कळायला मार्ग नाही आहे. आता अनेक आमदारांनी तसंच काही मंत्र्यांनी देखील मागणी केली होती की कांद्याला सरकारनं हमीभाव जाहीर करावा, परंतु सरकारचं नेहमीप्रमाणे उत्तर असतं की कांदा हे नाशवंत वस्तू आहे, नाशवंत शेतीमाल आहे आणि नाशवंत शेतीमालाला हमीभाव जाहीर करता येत नाही. त्यामुळं कांद्याला हमीभाव जाहीर करता येणार नाही आणि कांद्याची गत ही अशीच राहणार असं एकंदरीत सरकारच्या धोरणावरून दिसून येतं. आता कांद्याला जर हमीभाव जाहीर केला तर किमान एक आधार असेल की नेमका या दरापेक्षा कमी दरात कांदा विकला जाऊ नये. मध्यंतरी छगन भुजबळ यांनी देखील पत्र लिहिलं होतं की 2250 रुपये किमान भाव एक ठरवावा आणि त्याच्या खाली बाजारभाव गेले तर शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी. आता सध्या जे आपले विधानसभेचं अधिवेशन चालू आहे त्यामध्ये देखील आमदारांनी अशी मागणी केली होती की कांद्याला 3500 रुपये दर जाहीर करावा, हमीभाव जाहीर करावा, परंतु सरकारचं म्हणणं आहे की कांदा नाशवंत असल्यामुळं हमीभावाच्या अटीमध्ये बसत नाही. आता ही अट केंद्र सरकारने ठरवलेली आहे, त्यामुळं राज्य सरकार म्हणतं की कुठल्या पिकाला हमीभाव द्यायचा हे केंद्र सरकार ठरवतं, अट त्यांनी ठरवलेली आहे. परंतु राज्य सरकार आपल्या पातळीवरती काही राज्य सरकारांनी काही पिकांच्या बाबतीमध्ये हे केलेलं आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर पश्चिम बंगालमध्ये सरकार बटाटा खरेदी करतं आहे. आता आपल्याकडं कांदा खरेदी करून फायदा नाही आहे, कारण नाफेड आणि NCCF दरवर्षी कांदा खरेदी करतं, परंतु हा कांदा नेमका कुठं खरेदी होतो? खरंच जेवढं टार्गेट दिलं गेलं, जेवढं सांगितलं जातं की 2 लाख टन खरेदी केला, 5 लाख टन खरेदी केला, तो कांदा खरंच केला जातो का? यावरून अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आणि बहुतांश वेळा यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं पुढं येतं. म्हणजे कांदा NCCF आणि नाफेडनं खरेदी करून काहीच फायदा नाही आहे. त्याऐवजी आपल्या सरकारने जर समजा हमीभाव जाहीर करून बाजारातला सरासरी बाजारभाव म्हणजे जो आपण मॉडल रेट म्हणतो, सर्वसाधारण दर म्हणतो, आणि जो हमीभाव सरकार ठरवणार आहे किंवा एक दर ठरवून द्यावा की याच्यापेक्षा कमी दर गेले तर आम्ही शेतकऱ्यांना, कांदा उत्पादकांना मदत करू, त्याच्यामधली तफावत कांदा उत्पादकांना थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करायला हरकत नाही आहे. कारण आता कांदा उत्पादकांचा सगळा डेटा, सगळी माहिती सरकारकडे उपलब्ध आहे. कांदा उत्पादकांना तातडीनं मदत देण्याचा हा एक पर्याय असू शकतो. आता अनेकांना वाटू शकतं की वेगवेगळे पर्याय आहेत, परंतु नेमकं धोरण ठरवणं, त्यानंतर पुन्हा त्याची अंमलबजावणी करणं, यामुळे जास्त कालावधी निघून जाईल. त्यामध्ये आत्ता जो पुढच्या 1-2 महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा कांदा येणार आहे तो कांदा शेतकऱ्यांना कमी भावातच विकावा लागेल. म्हणजे या शेतकऱ्यांना याचा काही फायदा होणार नाही आणि पुन्हा जसं हा प्रश्न काहीसा बाजूला पडेल तसं पुन्हा ते धोरण कसं असेल, त्याच्यावर खरंच विचार होतो का नाही याचं देखील कोणी बघणार नाही. त्यामुळे कांदा उत्पादकांना थेट आर्थिक मदत करणं हे तातडीनं गरजेचं आहे. आणि जे दीर्घकालीन उपाययोजना असतील, जे काही उपाययोजनाचे किंवा कांदा समितीने जर काही काम केलं असेल, काही प्रश्नांवर चर्चा केली असेल, त्यांच्याकडे कसं काही सूचना असतील, काही धोरण असेल तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जास्त कालावधी लागेल. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुढचं वर्षभर काम होऊ शकतं, परंतु तातडीनं तरी आपल्या कांदा उत्पादकांना आर्थिक मदत करणं खूप गरजेचं आहे. कांद्याचे बाजारभाव कमी करण्यासाठी सरकार धोरण आखतं की काय असा देखील एक प्रश्न उपस्थित होतोय. कारण कांद्याचे भाव जेव्हा वाढतात तेव्हा सरकारचं धोरण आपल्याला बाजारामध्ये ॲक्टिव्ह होताना दिसतं आणि जेव्हा कांद्याचे भाव पडतात तेव्हा सरकारचं धोरण कुठंच दिसून येत नाही. आता या एकंदरीतच कांद्याचा जो तिढा आहे हा तिढा सोडवणं सरकारला सहज शक्य आहे. आपलं राज्य सरकार देखील सोडवू शकतं, फक्त राज्य सरकारची मानसिकता तशी असायला हवी. आता तुमच्या मते कांदा उत्पादकांचा प्रश्न सोडवण्यासाठी नेमकं सरकार काय काय करू शकतं हे तुम्ही देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता या पुढच्या टप्प्यामध्ये कांदा बाजारभावामध्ये काय घडामोडी घडतात, सरकारचं धोरण नेमकं शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी असू शकतं का, याची माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी देतच राहू. त्यासाठी आपल्या अग्रवालच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.